डिसाइडेड फील्ड बस 4 षटकांचा सामना असेल. 4 गोलंदाज वापरायचे आहेत. तर जास्तीत जास्त 1 षटक फेकता एका गोलंदाजाला. 15 मिनिटामध्ये तुमची कुठल्याही परिस्थितीत 3 षटकं संपली पाहिजे. 16 जर मिनिट लागत तुमचा एक प्लेअर सर्कलच्या आतमध्ये राहील, याची नोंद घ्यायची प्लीज. आणि पहिली जोडी आकाश आणि अल्पेश. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, पहिली सलामीची, प्रारंभीची, पूर्वार्धाची पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. आणि गोलंदाज ऋतिक संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पदावर. शॉट एक्स्ट्रा, एक शॉट कव्हर, बॅकवर्ड पॉईंट, शॉट थर्ड मॅन, एक मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असे आरस, रचना, मांडणी, सजावट. कृपया आकाशजी गायकवाड यांना विनंती करतो. बाबा आपणास विनंती आहे, कृपया स्टेजवर यावं प्लीज. VIP डायजमध्ये स्थानबद्ध व्हावं. अतिशय दमदार स्पर्धा, जबरदस्त इव्हेंट. विकी शेठ म्हात्रे, दमदार खासदार, जायंट किलर बाळ्या मामा सुरेश धर्मा म्हात्रे यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा स्वर्गीय अनिल अंकलेश आणि स्वराज्य ग्रुप खारडी आयोजित या भन्नाट स्पर्धा. क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदी आली. पहिला सामना, पहिली लढत, पहिला कलगी तोरा. 2 दमदार संघ, 2 ताकदीचे संघ, एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी आमने सामने. एकीकडे पिंपळनेर, दुसरीकडे जुहू नांदुरकी. चला स्पीड अप. यस, पहिला चेंडू. तुमचा टाइम काउंट करते प्लीज. आणि हा पहिला चेंडू जबरदस्त ऑफ ड्राईव्ह चेंडू झाला मिड ऑफला. पुण्याचा चांगलं फील्ड आहे. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 1 वर बिनबाद 1. पहिला चेंडू फुलटॉस होता. चेंडू पुश केला, टॅप केला आहे. बचावात्मक पवित्रा मिड ऑफला टॅप केला. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 1 वर. आकाश इज बॅटिंग ऑन 1. अल्पेश इट टू गेट ऑफ द ग्राउंड. टोटल स्कोर इज 1 फॉर नन. ऋतिक तयार, संघाचा पहिला मीडियम पेसर. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा चांगलं टायमिंग, अफलातून पटका, जबरदस्त टायमिंग. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. आणि हा पहिला दमदार चौकार, मॅग्निफिशियंट स्ट्रोक टू द डिफेन्स गली. संघाची धाव संख्या झाली 5 वर बिनबाद 5. 5 फॉर नन. ऋतिक तयार. राईट आर्म होते विकेट. पुन्हा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू गेला बॅकवर्स केले मिड विकेट यांच्या मधून. पुन्हा खराब फिल्डिंग. 2 धाव मिळतील. संघाची धाव संख्या फैलावली. धाव संख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान. टोटल स्कोर इज 7 फॉर नन. बिनबाद 7 वर. अतिशय चांगले. आणि पंचांचा लेग बायचा इशारा. येस, चांगलं डिसिजन. पहिलं षटक प्रगती पदावर. पहिला सामना, 2 बलाढ्य संघ आमने सामने. पिंपळनेर विरुद्ध जुहू नांदुरकी. राईट आर्म होते विकेट तयार. मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. आणि हा पुन्हा लॉफ्ट केलाय, जबरदस्त टायमिंग. आणि हा झेल झाला ड्रॉप. पुन्हा एकदा 2 धाव मिळतील. संघाची धाव संख्या 9 वर. 9 फॉर नन. बिनबाद 9. अशी संत आणि सावध सुरुवात. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. अजूनही बॉल बाकी आहे 2. 2 बॉल्स टू गो इन दी फर्स्ट ओव्हर. राईट आर्म ओहो दे विकेट तयार. ऋतिक. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा. आणि हा पहिला फलंदाज, सॉफ्ट डिसमिसल. पहिला धक्का. अल्पेश बॅक टू द डगआउट.
पहिल्या विकेट बदन प्रभात पहिली गळती गच्छंती पहिली विकेट नेस्तनाबूत धावसंख्या 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट पहिल्या विकेटची एक्झिट. धन्यवाद. 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 डाऊन द फलंदाज पहिल्या विकेटची एक्झिट 1 डाऊनची एंट्री. शुभम इज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स नवनिर्वाचित फलंदाज पुष्पम. अतिशय दमदार आयोजन चांगली स्पर्धा क्रिकेटचा हा जबरदस्त इव्हेंट क्रिकेटचा महाकुंभमेळा ग्रामीण क्रिकेटचा महाथरार. नवीन 1 डाऊन द फलंदाज पुष्पम. धावसंख्या 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. राहिला शेवटचा चेंडू 1 बॉल टू गो इन द फर्स्ट ओव्हर लास्ट डिलिव्हरी. डीप एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट गो पॉइंट बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग एक मिड ऑन शॉर्ट मिड विकेट असं आक्रमक फिल्डिंग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा पुन्हा चांगला फटका दमदार स्ट्रोक. डेव एक्स्ट्रा को डिबिस्को यांच्यामधून चांगलं फिल्डिंग एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला आहे पहिल्या षटकात धावसंख्या 10 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर व्हेरी फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक संपुष्टात 6 चेंडू 10 धावा आणि 1 बळी असं बॉलिंग ॲनालिसिस गोलंदाजीचं पृथक्करण. कुठल्या परिस्थितीत तुम्ही 3 षटकं 15 मिनिटात संपवायचे आहेत. 20 मिनिटाचा तुम्हाला कालावधी असेल. 40 मिनिटात हा सामना जवळजवळ पॅक झाला पाहिजे कारण आता 5 बिझी शेड्यूल आहे. याच्यानंतर सामना होईल तो साईश खारबाव आणि एश 11 पालिवली. जशी इनिंग संपेल तुम्हाला दोघांना विनंती करू टॉसपासून यायचं प्लीज. नयन पाटील नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्कवर तयार. दुसरा मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज. अतिशय दमदार स्पर्धा. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत जे आम्हाला ऑनलाईन जोडलेले आहेत. प्रिन्स मूवीज ही अतिशय लोकप्रिय वाहिनी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. नयन आणि फलंदाज पुष्पम खेळेल इज बॅटिंग ऑन 1. थोडं स्पीडअप करा प्लीज. आणि ह्या चेंडू मला खोदून काढला आहे भुया. चेंडू गेला आहे कव्हर पॉईंटला शॉर्ट कव्हर पॉईंटला. अतिशय चांगलं फिल्डिंग चांगलं प्रोटेक्शन. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या आली 11 वर. 1 फनन बिनबाद 11 11 फनन 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय चांगलं वातावरण क्रिकेटचा चाललेला मध ज्वर नशा कैप धुंदी झिंग अंमल. अल्पेश आणि अल्पेश बाद झाले. आकाश खेळेल पुष्पम. थोडं स्पीडअप करा प्लीज. टाइमपास करू नका. 15 मिनिटात तुमची 3 षटकं संपवण्यात पाहिजे प्लीज. राईट आर्म हो दे विकेट तयार. हो स्लॉक स्विफ्ट जबरदस्त टायमिंग अफलातून फटका मिळती 4 धावा. नेत्र दीपक लावण्य सुंदर गोंडस फटका संघाची धावसंख्या 4 ने फैलावली. क्लास फटका संघाची धावसंख्या धावली 15 वर. 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकात 10 धावा 1 बळी असं बॉलिंग ॲनालिसिस. दुसरं षटक प्रगतीपथावर. राईट आर्म मध्ये विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम दिली. पुन्हा एकदा यावेळी टाइम मात्र व्यवस्थित जमलं नाही. पुन्हा एक धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली 16 16 वर. दोन्ही बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये हाय व्होल्टेज मुकाबला पैसा वसूल मॅच. आकाश आणि पुष्पम
ते भन्नाट जोडी कमीत कमी 40 ते 45. मगाशी जो कॅप्टनने अंदाज वर्तवला होता, पहिल्यांदा टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग जो निर्णय घेतला आहे, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार ऑफ ड्राईव्ह चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल होईल, मिळेल फक्त एक धाव. 100 कुछ बी नाही. चांगला फटका होता, म्हणजे प्रोटेक्शन होतं. लॉंग ऑफला एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1/17 बरोबर टार्गेट 10च्या आसपास आहे. 2 षटकानंतर मिळतील, त्या षटकामध्ये तोडवायचं आहे. बस बस तर रट्टे मारायचे, दुसरं काय नाही. आणि हा काय मारायचं आहे, काही गरज नाही. जर सरळ बोट घुटत असेल तर वाकडं बोट घालायची गरज काय पडली, काय करायचं सांगा मला. चांगलं सगळं चांगलं चाललं आहे. याला म्हणतात ही अगझवन, अवदसा, 7.5 नष्टर. कारण आमचा आवाज जो खुल्ला नाही, खरं आमचा टाईम आहे 12च्या नंतर, आफ्टर 12 o'clock. आणि हा दमदार सिक्सर, जबरदस्त टायमिंग, अफलातून फटका, आदिवासी फटका, माथाडी फटका, वडारी फटका, मॅग्निफिशियंट सिक्सर. चेंडू टोलवलाय, ज्याला म्हणतात भीमच्या सिद्दीकी भावेच्या शब्दात भिंगरी शॉट. बारा चेंडू 23 धावा, 1 विकेट, अशी ही परिस्थिती, वस्तुस्थिती, वास्तविक स्थिती. अतिशय दमदार साऊंड सिस्टम. डीजेवाले परेश माटे ना रे, परेश. त्यांना चांगलं जाताना नागरिकांना नाव घ्या म्हणतो आमचं, बरं त्यांना सुपाऱ्या पण मिळाला पाहिजे ना. त्यांच्या ॲडव्हर्टाईज पहिली करा म्हणतो. भले मॅचचं नका सांगू म्हणा, आमचा पहिले करा म्हणतो. चला बॉलिंग मार्को तयार. अजय पाटील, ऑलर पाटील. बाबा या इकडे बाबा. आकाश गायकवाड आहेत ना की आलेत ना, ते सांगते इकडे या लवकर. माहीत आहे मला, त्यांची स्पर्धा एक दमदार स्पर्धा झाली. भरपूर काजू बदाम खाल्ले तिकडं. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू, अक्को डाब्याचा, आणि पंचांचा या ठिकाणी नो बॉलचा इशारा. पंचांचा नो बॉलचा इशारा, आणि हा फ्री हिट, आणि फलंदाज रनआउट. फक्त मिळेल एक धाव. दुसरी धाव काढताना रनआउट झाला आहे. दुसरी विकेटचं बदन. आणि नवीन फलंदाज, टुडावंत फलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट. संघाची धाव संख्या 24 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2/24 असेल फ्री हिट. धाव संख्या 25-25, आणि फलंदाज बाद झालाय तो पुष्पम. नवीन फलंदाज भावेश पाटील. बॉलिंग मार्को तयार. नयन, बॉल बाहेर गेले की लगेच चेक करायला पाहिजे. तर मग नंतर समाचार घेतो जरा, रात्रीचे 12 वाजू द्या नाही का. ही आता वेळ नाही बोलायची सध्या, जरा पोला बनवून झोपू द्या जरा. अरे ज्याच्या टायमाला बोलवलं आहे. नहीं सबका समाचारात लूंगा मैं, हर एक का समाचार लूंगा मैं. बॉलिंग मार्को तयार. राईट नाम हो दे विकेट. तर आवाज पण थोडा नंतर आमचा क्लिअर होईल. आफ्टर टॉनिक रिचार्ज ऊर्जा चिरच्या द्यायला मजा. राईट आर्म होते विकेट. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, आणि मिळेल फक्त एक धाव. 100 कुछ बी नाही. संघाचा टोटल स्कोर झाला आहे. आणि पुन्हा एकदा जम्बलिंग, चांगलं रनिंग विदिन द विकेट. 2 धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला आहे
27 27 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट 2 बाद 27. षटक क्रमांक तिसरं प्रगती बधाव. तिसऱ्या षटकाचा माग करताना गोलंदाज. अतिशय दमदार स्पर्धा. विकेशेट मात्रे यांचं हे दमदार आयोजन स्वर्गीय वैकुंठवासी अनिल अंकलेश आणि स्वराज्य ग्रुप खार्डी आयोजित. जायंट किलर डॅशिंग डायनॅमिक खासदार बाल्यामामा यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे. आज बऱ्याचशा स्पर्धा ज्या होत्या तर खासदार बाल्यामामाच आहेत. टोटल जिथे जा तिथं बाल्यामामा. आणि हा यस अकोटामध्ये पुन्हा एकदा आक्रमण. जबरदस्त टायमिंग आउट ऑफ पार्क आणि हा पाठवल्या पार्किंग प्लॉटमध्ये 6 धावांसाठी जबरदस्त सिक्सर. धन्यवाद. संघाची धावसंख्या 33. जबरदस्त टायमिंग. अफलातून बडका वज्र टोळा भीम टोळा मुष्टी प्रहार वज्र प्रहार. धावसंख्या नेऊन दिली 33 वर. चांगली धावसंख्या कमाल धावसंख्या. षटक क्रमांक तिसरा जाऊन बॉल बाकी आहेत. तब्बल 4 बॉल बाकी आहेत. चांगली धावसंख्या 40चा अंदाज जवळजवळ वर्तवला होता. चांगली बॅटिंग दमदार फलंदाजी. जोगेश्वरी झो नांदुरकी हा मराठे पिंपळण्याच्या जेतेपद पटकावलं होतं ना. आज संघ जबरदस्त झाला. चांगला डाय केला होता परफॉर्मन्स. चला बॉलिंग मार्को तयार. हो यस क्लास फटका. जबरदस्त ऑफ ड्राईव्ह. ताकदवर स्ट्रोक देऊन लॉंग ऑफला ट्रॅव्हल होईल. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. फंबलिंग झालाय. 2 धाव मिळतील. संघाचा टोटल स्कोर धावसंख्या पहिलावली धावसंख्या वृद्धिंगत होईल 35-35. धावांचा डोळारा धावांची गंगाजली धावांची गटार गंगा 35 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय क्लास बॅटिंग. राईट आर्म हो दे विकेट तयार. षटक क्रमांक तिसरं प्रगती पदावर. पुढचा चेंडू तयार. राईट आर्म हो दे विकेट. पंचांना क्रॉस करेल. हो क्लास चेंडू. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. अफलातून डिलिव्हरी. पंचांचा वाईटचा इशारा. स्वैर मला थोडासा स्वय झाला. अवैध मारा. 1 धाव मिळाला. पहिला वाईट पहिले आव्हान तर पहिले एक्स्ट्राच. टोटल धावा झाल्या 36. अतिशय चांगलं स्कोरिंग. खरं स्कोरर चांगला पाहिजे हो, नाही तर फायदा नाही. आणि हा यस पुन्हा एकदा ऑफसाईड. त्याच्यानंतर पुन्हा एकदा पंचांचा अगेन दॅट शुड बी नो बॉल डिलिव्हरी. जबरदस्त टायमिंग आणि हा शेल दमदार 6. त्याच्या गेलं आक्रमण आणि या षटकातला तब्बल हा दुसरा नो बॉल आणि हा दुसरा फ्रीट. अंदाज 43 क्रॉस. अजून बॉल बाकी आहे त्या षटकामधले. दुसरा नो बॉल. फोर्टी 43 अशी ही धावसंख्या. कमाल धावसंख्या. अधिकतम धावसंख्या. भावेश पाटील याचा हा दमदार टोळा. अजूनही बॉल बाकी 3. आज रात्रीपर्यंत षटक संपे की नाही मला नाही वाटत. किती फक्त 3 बॉल झालेत. मग 1 षटक म्हणजे 5 षटकांची मॅच झाली. जर संघ हरला तर तुम्ही त्याला धरा. 3 चेंडूमध्ये 20 दिल्या. विकेटसाठी 10 दिशा फिरविशी जगदीश. बॉलिंग मार्क तयार.
3 balls to go. राईट आर्म महोदय विकेट तयार. थोडं स्पीडअप करा प्लीज. तुमचा टाइम किती आला रे बा? या हे षटक संपता मग 20 मिनिट लागते. आणि हा येस चेंडू जाईल निघून. तर मिळालेला एक धाव संघाचा टोटल स्कोर झाला आहे 44. 4 44. अजूनही 2 बॉल बाकी आहे. 2 balls टू गो इन दी थर्ड ओव्हर. 44. 40चा अंदाज वर्तवला होता. अजून एक षटक बाकी आहे. याच्यानंतर या इकडे साहेब नमस्कार. नितेश पाटील आणि जय पाटील जो नांदुरकी संघाचे पॅकर्स. क्या बात आहे. येताना काजू बिजू आणायचं ना जरा. दमदार स्पर्धा. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. अतिशय. चला 2 balls टू गो. राईट आर्म महोदय विकेट तयार. हो येस आपल्यातून डिलिव्हरी पुन्हा एकदा. असं कमबॅक जर केला असता मगाशी तर नक्कीच हा स्कोर 35 दाबला असता. लायला शेवटचा चेंडू. लास्ट डिलिव्हरी इन द थर्ड ओव्हर. यस स्ट्राईकला आकाश. सलामीला आलाय तो. आणि नॉन स्ट्राईकला भावेश पाटील. अशी ही जोडी. लास्ट डिलिव्हरी इन द थर्ड ओव्हर. तिसरं षटक. बॉलिंग मार्क तयार. थोडं स्पीडअप करा प्लीज. 20 मिनिटं तर क्रॉस झाली. आम्ही 15चा अंदाज होता होता. येस पुन्हा एकदा खोदून काढलाय. चेंडू गेला लॉंग ऑन ला. हो ग्रेट फिल्डिंग. व्हॉट अ कॅच. दमदार झेल. अफलातून झेल. जांबवंत उडी मारली. चालू होती. सीमा रेषेलगत 2-3 बुटके ठेवले. ते सांगा त्यांना बॉल मिळणार आहे. चला षटक क्रमांक तिसरं संपूर्ण. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 44. 3 बाद 44. 44 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. राहिलं शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचं फायनल. स्लॉग ओव्हर. डेथ ओव्हर. हाणामारीचं षटक. शेवटचा गोलंदाज. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. बॉलिंग मार्ग तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर. रॅम्पवर. ट्रॅकवर. कृणाल. ही कॅशेटची कंपनी आहे. कृणाल नाही ना. कृणाल. आणि फलंदाज सागर गायकवाड. गोलंदाज सागर गायकवाड आणि फलंदाज कोण? कृणाल का? अच्छा अच्छा. उलटा झाला. रिव्हर्स. काय तर राहू दे जरा. आता तुमची पडती बाजू आहे. दाबा जास्त बोलायचं नाही का. काही गोष्टी असतात ना झाकली मूठ 1.25 लाखाची. म्हणून आम्ही आवाज कब्यात दबक्या आवाजात बोलतो. चला बॉलिंग मार्क तयार. शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू. दे माय धरणी ठाय. हाणामारीचं षटक. पहिला चेंडू तयार. राईट आर्म महोदय विकेट. हो यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. ओव्हरपी चेंडू ऑन द राईज. आणि हा चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. अफलातून स्ट्रोक. गगनचुंबी गगनभेदी. आकाशाला गौ अर्धशतक. भावेश याचा हा दमदार टायमिंग. ट्रिमेंडस स्ट्रोक. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. पुन्हा एकदा आक्रमण. सलग दुसरा षटकार. वॉट अ स्ट्रोक. मिडविकेच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका. आणखीन संघाची धावसंख्या 56. 2 चेंडू व 2 फटके.
दोन चेंडूवर दोन जबरदस्त चपराक चाबूक शॉट आणि हा येस पुन्हा आउटसाइड द स्टंप जोरकस महाराज पण चांडा मग चांगलं कमबॅक आउटसाइड द स्टंप डॉट डिलिव्हरी अजून 3 बॉल बाकी आहेत संघाची धावसंख्या 56 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट 3 बाद 56 अशी दमदार धावसंख्या कमाल धावसंख्या अधिकतम धावसंख्या रायना महोदय विकेट सागर गायकवाड तुफानी बॅटिंग करावी लागेल एक वेळा पिंपळनेर संघाला आणि हा उलटा चेंडू पॅडल स्विफ्ट पुन्हा त्या चेंडू जाईल लॉंग लेग आणि फाईन लेग यांच्यामधून आणि मिळते 4 धावा समय सूचक समय शॉर्ट सिलेक्शन चांगला गॅपचा बरोबर फायदा उचलला 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 60 3 बाद 60 आणि हा पुन्हा एकदा कुट्टा प्याजा पुन्हा एकदा चांगला फटका म्हणतो ऑफसाईडला गेला असता बॅकवर्डला गेला असता मिलांगेन दॅट बॉल पहिल्यांदा 2 षटकांनंतर सलग 2 चौकार राहिला शेवटचा बॉल संघाची धावसंख्या झाली 60 पहिले धावा जमा केला तब्बल 21 आणि चौथ्या षटक रायडा महोदय विकेट तयार राहिला शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी 21 अरे एवढ्या धावा येतात तरी मी अजून बॉल चेक करतो म्हणजे कमाल आहे धावा नसताल तर काय मग काय बॉल काकीत घेतला असता लास्ट डिलिव्हरी शेवटचा चेंडू तयार आणि हा फलंदाज या ठिकाणी बिहाइंड द विकेट आणि हा कोटा संपलाय धावा दिला तब्बल 65 आणि 66 धावांची गरज सोलचोक 64 म्हणजे 16.5 धावांचं इक्वेशन जबरदस्त धावा करायचे आहेत कृपया साईश खरबाव आणि यश इलेवन पालिवली दोन्ही संघाचे कॅप्टन आहे प्लीज तुमची लगेच मॅच आफ्टर दिस मॅच दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी आमच्या टॉसमध्ये प्लीज लवकर या प्लीज दोन्ही संघाचे कॅप्टन तर बालेमांचे पी ए नितेशजी पाटील यांना विनंती करूया टॉस करावा कॉइन स्पिन करावा प्लीज अच्छा या ठिकाणी त्यांना इथं सन्मानित करावे स्पर्धेच्या माध्यमातून साईश स्पर्धेची गोड आठवण शाल गुच्छ आणि श्रीफल नितेशजी पाटील बालाबाबांचे पी ए आणि सन्माननीय मोहनजी तांगडी यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं सन्मान चिन्ह शाल आणि पुष्पज्योतीने सन्मान करावा अतिशय आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढविली त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय दमदार स्पर्धा अतिथी देवो भव गॉड इज गेस्ट संत तुकाराम महाराज म्हणतात गॉड इज गेस्ट आणि त्याच्यानंतर बाबा आमचे लाडके दमदार आयोजक पहिल्यांदा त्यांनी तुतारीचा वापर केला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी तुतारी वाजवली त्यांनी तिकडं पिंपळनेरमध्ये पण यांची तुतारी पुंगी यांनी वाजवली आता पिंपळनेरची तर आमचे बाबा आकाश गायकवाड यांना देखील सन्मानित करूया स्पर्धेच्या माध्यमातून एक दमदार आयोजक नुकतेच ज्यांची स्पर्धा अतिशय भव्य दिव्य स्वरूपात आम्हाला त्यांना पहिल्यांदाच पिंपळनेरमध्ये लॉन्च केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो अतिशय दानशूर व्यक्तिमत्व दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस धन्यवाद बाबा आपण आलात आकाश गायकवाड आणि बाबा यांचे बाळ्यामांचे पी ए नितेशजी पाटील चला जिंकण्यासाठी 66 धावांची गरज टार्गेट जबरदस्त आहे कठीण आव्हान आहे शेवटी क्रिकेट आहे कधी टार्गेट चेस होऊ शकतं जर पहिली जोडी पहिल्या षटकापासून जर तोडफोड फलंदाजी केली तर नक्कीच कारण कुठलेही टार्गेट कारण क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टेज 16 पॉईंट म्हणजे 50 16.5 16.50 चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज यश इलेवन पालिवली आणि साईश कारभार दोन्ही संघाचे कॅप्टन आहे प्लीज दोन्ही संघाला विनंती असेल अभी लगेच मॅच इथं चालू करू आम्ही
नाही नाही, कुठं आलेत नाही अजून. आले आहेत का? साईश आले. आपण या नवरा येऊन पाहिजे का? नवरी नको. दोन अंतरपाठ धरणारे पण पाहिजे. नुसतं वराड आले फक्त. चला, पहिली सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, पूर्वादाची, बोहनीची पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, पहिला जोडा दाखल सादर. ऋतिक आणि विजय. 16.5 धावांचं टार्गेट आहे. अतिशय जबरदस्त बॅटिंग करावं लागेल. देम आहे, धरणीट आहे, रन उठावं लागेल का टार्गेट फार कठीण आहे. आणि झो नांदरकी हा एक बलाढ्य संघ, नामवंत संघ. ऋतिक आणि विजयाने पहिला गोलंदाज, पहिले षटक प्रगतीपदावर. बॉलिंग मार्क होता या संघाचा पहिलाच. मिडियम पेसर, मध्यमगती गोलंदाज, बॉलिंग ट्रॅकवर अल्पेश, ज्याने दमदार फलंदाजी केली. सलामीला आला होता. अतिशय चांगली बॅटिंग केली. गोलंदाजामध्ये आपलं नैपुण्य. विजय आणि ऋतिक. अल्पेश तयार. चला, स्पीडअप करा प्लीज. मिड ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, शॉर्ट को पॉईंट, एक पॉईंट. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, असं आक्रमक फिल्डिंग. एक काऊ कॉर्नर, एक लॉंग ऑन, सीमा रेषे लगत आक्रमक फिल्डिंग. जबरदस्त आरास, रचना, मांडणी, सजावट, नाकेबंदी. चला, पालिवली संघाचे कॅप्टन आहे प्लीज. पालिवली संघाचे कॅप्टन, तुम्हाला विनंती असेल, तुम्हाला शेवटचा ऑफिशियल वॉर्निंग असेल प्लीज, अन्यथा तुम्हाला पेनलाइज करू. अच्छा अच्छा, दे आर कमिंग इमिजिएटली. ट्रॅफिक भरपूर आहे. चला, पहिला चेंडू. टाइम काउंट केले 7 वाजून. राईट आर्म हो द विकेट तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणि हा पहिला चेंडू ऑन साईडला टोळवला. चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेनं. फक्त एक धाव मिळते. संघाची धाव संख्या बिनबाद 1. 1 फॉर नन. विजय नॉन सायकलला ऋतिक. अशी ही भन्नाट जोडी बघूया. 66 धावांची गरज. 16.5 धावांचा आस्किंग रन असेल. अल्पेश लेफ्ट आर्म राहून दे विकेट. षटक क्रमांक पहिला प्रगतीपदावर. बॉलिंग मार्क तयार. आणि हा शॉर्ट पे चेंडू हुक केलाय. जबरदस्त टायमिंग. ठोकलाय हा दमदार सिक्सर. आणि हा पहिला दमदार सिक्सर. मॅग्निफिशियंट स्ट्रोक. 6 धावांसाठी उत्तुंग फटका ऋतिक याचा. संघाचा टोटल स्कोर आहे 7 वर. अशी प्रिय नेता. सुरुवात. 11 रन्स. बिनबाद 1100. जबरदस्त टायटल सॉन्ग. संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये अतिशय लोकप्रिय, दमदार खासदार, जायंट किलर, विकासाचे महामेरू बाल्या मामा यांच्या सन्मानात ही स्पर्धा. बॉलिंग मार्क तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अल्पेश. हो, दमदार सिक्सर. चेंडू हवेमध्ये असेल. चेंडू जाईल चौकार की षटकार. 4 रन्स. यस, दमदार टायमिंग. कारण पहिल्या षटक प्रॉब्लेम पुरेपूर फायदा उचलला. लॉंग ऑफ क्लिअर केली.
15 फन and बिनबाद 15. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. काय जबरदस्त बॅटिंग केली. अफलातून बॅटिंग. असाच तुम्हाला स्ट्राईक रेट ठेवावा लागेल. एक वेळा पिंपळणे संघाला सडेतोड उत्तर. इट का जबाब पत्तारशे. ॲक्शन पे रिएक्शन. धावसंख्या 15. अजूनही बॉल बाकी आहे 2. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. येस पुन्हा एकदा समय सुजक फॉलो थ्रो मध्ये गॅदर करता करता चेंडू मिड ऑफला ट्रॅव्हल होईल. येस अतिशय अफलातून फिल्डिंग. एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 16 वर 16. टार्गेट पाहिजे 16.5चा. अजून एक बॉल बाकी आहे. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम अल्पेश इन द फर्स्ट ओव्हर. 16. दमदार सलामी. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट तयार. गती आणि मती याचा पुरेपूर वापर करताना गोलंदाज. आणि हा जोरदार अपेट शॉर्ट पिच चेंडू बनतो. आउटसाइड द लेग स्टंप होता. चेंडू झाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक धाव मिळते. 55 मध्ये लेग बायचा इशारा. येस आउटसाइड द लेग स्टंप आणि चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. आणि पहिलं षटक संपतात. पहिल्या षटकात कुठल्या तब्बल बिनबाद 17 दमदार सलामी. अफलातून सर्वात ट्रेमेंडस स्टार फ्रॉम बोथ बॅट्समन ऋतिक अँड विजय. दमदार सलामी दिली. 17 धावा. कृपया पालिवली संघाचे कॅप्टन या प्लीज. यश पालिवली आले ना. चला नवीन गोलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. बॉलिंग मार्क वर तयार. तर आकाश बाबा यांना विनंती करतोय सामन्याचा कृपया टॉस स्पिन करावा. आणि नितेशजी पाटील बालेमांची पी आणि दोघांना उभयताना विनंती करतो प्लीज टॉस करावा. जो दुसरा सामना असेल आजच्या रात्रीमध्ये रजनीमधील साईश कारभाव आणि यश पालिवली. तर या ठिकाणी वा अतिशय जबरदस्त दमदार समालोचक निशाम पाटील नाही पायेगाव ना. काल मी त्यांचं समालोचन ऐकलं. अतिशय रायझिंग स्टार. धन्यवाद सर. या ठिकाणी टॉस केला जाईल. आजच्या दिवसातील रजनीमधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नितेश पाटील दादा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय खारबाव आणि पालिवली या दोन संघामध्ये. आणि टॉस जिंकला आहे पालिवली संघाने. मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण सामन्याला सुरुवात करतोय. फक्त निर्णय जाणून घेतोय. पालिवली संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारली आहे आणि साईस्पोर्ट खारबाव या टीमला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलं आहे. जाऊया पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक दशरथजी पाटील सर उपस्थित आहेत. धन्यवाद. धन्यवाद निशांतजी पाटील. तर खारबावचे माजी सरपंच सन्माननीय महेंद्र पाडी यांना विनंती अशी कृपया स्टेजवर या प्लीज. आपणास विनंती आहे कृपया स्थान म्हणा प्लीज. आपण आसन ग्रहण करावं. त्यांचं ते स्टँड आहे या ठिकाणी. राईट आर्म होते विकेट. पुन्हा एकदा जबरदस्त आक्रमक टायमिंग. लॉंग ऑफच्या डोक्यावरून अफलातून पटका आणि फलंदाज बाद होईल सीमारेषेलगत आणि धक्का बसेल. पहिल्या विकेटचा बदन डीजे ठोक दे. आणि हा पहिला धक्का पहिल्या विकेटचा बदन प्रभात. पहिली गळती गच्छंती. धावसंख्या 17 फॉर द लॉस ऑफ पहिली बनव.
आणि वन डाऊन द फलंदाज नयन पाटील द न्यू मॅन खेळण्यासाठी तयार. संघाचा वन डाऊन द फलंदाज. एक जबरदस्त बेग बॅटल, कडवी झुंज, कडा प्रतिकार, बेग फाईट. दोन बलाढ्य संघ, एकाच कॅलिबरचे दोन प्रतिस्पर्धी आमने सामने. षटक क्रमांक दुसरा प्रगती बदल बॉलिंग मार्क तयार कृणाल. संघाचा दुसरा मीडियम पेसर मध्यमध्ये गोलंदाज. 66 धावांची गरज. राईट आर्म हो द विकेट. ओ येस, अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू, पुन्हा एकदा चकला बीट होत आहे आणि हा असेल डॉट बॉल. अफलातून डिलिव्हरी, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. पहिल्या षटकात जरी 16 धावा 17 धावा आल्या, 16 धावा आल्या, 17 धावा आल्या पहिल्या षटकात, नंतरच्या मात्र अफलातून गोलंदाजी. कृणाल अतिशय भेदक गोलंदाज. बॉलिंग मार्क तयार. जोगेश्वरी झो नांदुरकी. आणि पंधांना नो बॉलचा इशारा. पुन्हा एकदा क्लास ना. 1+1 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत होईल. 19 21 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 21. षटक क्रमांक दुसरं प्रगती बदल 16.5 धावांचं इक्वेशन असे माझ्या समोर. आज एक जबरदस्त पायगोचा बुलंद आवाज. निशाम पाटील अतिशय चांगलं समालोचन, अभ्यासपूर्ण समालोचन. आणि आगरी समाजात जर असे समालोचक तयार बाहेरचे मागवायची गरज काय पडली नाही का. आम्हाला पण नका बोलू, काय बरोबर नाही. ओ हा कुठला चेंडू रे बाबा. अरे बंधांना नो बॉल दा इशारा. इस गेंद को कहते हैं येडझवी गेंद. दिशाहीन चेंडू, भटकते आत्मा की तरह दूषित मारा. एक धावेचा इशारा. एक धाव मिळते आणि असेल फ्री हिट. धावसंख्या 22 22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 22. 66 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त लक्षाचा पाठलाग करायचा आहे. अतिशय जटिल आव्हान. शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. कुठल्याही प्रकारचे प्रिडिक्शन अथवा भविष्यवाणी. 15 मध्ये 44. जबरदस्त आव्हान, जटिल, मुश्किल, कठीण, अशक्य प्राय, अवघड, अवजड, डोईजड आव्हान. शेवटी क्रिकेट आहे, असे चमत्कार होत असतात. शेवटच्या षटकात 36 धावा झाल्याचा एक इतिहास आहे. बॉल राहिले 15 आणि 44 धावांची गरज. बॉलिंग मार्क तयार कृणाल. आणि काल बघा कुठला संघाने ते स्वयंभू पायेगाव त्यांनी मॅच घालवली, अक्षरशः म्हणजे अक्षरशः घालवली. विकास मुकादमने जाम शिव्या घातल्या ना, नंतर शिव्यांची लाखोली वाहिली. राईट महोदय विकेट. आउटसाइड द्या. अष्ट पुन्हा एकदा सुबैर मारा, दिशाहीन मारा. उजव्या सीच्या बराच बाहेरून वाईटचा इशारा. एक धावेचा इशारा, एक धावेचा संकेत. एक धावांनी संघाची धावसंख्या फैलावेल. धावसंख्या झाली 23. एक बाद 23. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. फ्री हिट इज कंटिन्यूड. अतिशय दमदार स्पर्धा, चांगली क्वालिटी, क्लिअरिटी. हो यस, पुन्हा एकदा अप्रतिम जबरदस्त चेंडू. पुन्हा एकदा भेदक मारा, निघून गेलाय. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. आउटसाइड द स्टंप. बॉल राहिले 14 मध्ये 43. हीच यांची खासियत आहे. त्या दिवशी मी यांचा बॉलिंग अटॅक बघितला, जबरदस्त परफॉर्मन्स केला. जी स्पर्धा होती बाबा गायकवाड यांची, आकाश बाबा गायकवाड दमदा खासदार चषक, ती देखील बाळ्यामामाच्या सन्मानात ही स्पर्धा होती. हाच तो चॅम्पियन ठरलेला संघ. चला अजूनही बॉल बाकी आहेत. 2 बॉल बाकी आहेत. 2 balls टू गो इन दी सेकंड ओव्हर. राईट आर्म होते विकेट तयार. गती आणि मती याचा पुरेपूर वापर. आणि हा येस पुन्हा हाफ ट्रॅकर. पुन्हा त्याच्या अक्रम चंद्र मिड विकेटला मिळतील 2 धावा. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 26 25 25. आणि जिंकण्यासाठी पाहिजे 41. 41 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. 13 मध्ये 41. लास्ट डिलिव्हरी इन दी थर्ड ओव्हर फ्रॉम कृणाल. संघाच्या वतीनं पहिलं सांघिक दुसरं षटक आपल्या ठेवणीतलं पटडीतलं वैयक्तिक पहिलं षटक तयार. बॉलिंग मार्कवर
13 मध्ये 41. 13 balls to go. Required 41 runs. आणि हा यस पुन्हा एकदा झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न. आणि षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आणि पाहिजे जिंकण्यासाठी 12 मध्ये 39. 12 मध्ये 39. 19.50 19.5 असं आस्किंग रेट इक्वेशन समीकरण रंगतदार नाट्यमय रोमांचक उत्कंठावर्धक उत्साहवर्धक सामना. 12 बॉलमध्ये 39 धावा ठोकायच्या आहेत. पुढून ठोका मागून ठोका पण ठोका ठोका म्हणजे षटकार चौकार मारा. चला नवीन गोलंदाज व्यक्ती पहिल्या संघाच्या वजने तिसरं षटक घेऊन गोलंदाजच्या भोवळ्यावर बॉलिंग मार्ग प्रस्थान प्रयाण कुच गमन मार्गस्थ रवाना मार्गत क्रमण संक्रमण द न्यू मॅन न्यू अटॅकर. काय नाव काय रे बा? भावेश पाटील. पाणी पी भरपूर. बाद में निकालने का है म्हणजे घाम गाळायचो. पुढचं ऐकून घ्या ना तुम्ही. चला आमच्याकडे लोक संशय नजरेने का बघतात मला समजत नाही. चला बॉलिंग मार्क तयार. भावेश पाटील संघाच्या वजनात तिसरे षटक वैयक्तिक पहिले षटक इंडिव्हिज्युअल फर्स्ट ओव्हर. 12 मध्ये 39 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळीत जावं लागेल. अतिशय दमदार स्पर्धा. खासदार बाल्यामामा यांच्या सन्मानार्थ ही खासदार चषक 2025 ही भन्नाट स्पर्धा. विके शेठ म्हात्रे यांचं हे दमदार आयोजन. चला स्पीडअप करा प्लीज. तर 12 मध्ये 40 आणि एकदा बोललो चेंडू राहिले बघूया. 11 मध्ये 39. 11 मध्ये 39. टार्गेट फार कठीण आहे. तुम्हाला अटॅक करावा लागेल आक्रमण करावं लागेल देहमाय धरणी टाय रन उठावं लागेल षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. अन्यथा तुमच्यावर फार मोठं संकट पराभवाच्या खाईत जाल. सध्या तरी मात्र जबरदस्त वर्चस्व हुकूमत दहशत डॉमिनेशन मात्र या ठिकाणी जुहू नांदुरकी या संघाचा आहे. बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म होत विकेट तयार. आणि हा पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. सॉफ्ट डिसमिसल आणि धक्का बसेल आणखीन एक. दुसऱ्या विकेटचं बदन आणि फलंदाज बाद होईल. दहा मध्ये 39 धावांची गरज. येणारा नवीन फलंदाज सचिन गायकवाड नवीन फलंदाज. बघूया संघाला तारक की मारक साधक की बाधक अनुकूल की प्रतिकूल उत्तर मिळेल. घोडा मैदानाजवळ सध्या तरी अफलातून गोलंदाजी जबरदस्त मारा ट्रेमेंडस बॉलिंग अटॅक मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. भन्नाट मारा सुसाट स्पेल दाहकता भेदकता अचूकता असा हा संमिश्र बॉलिंग अटॅक. 10 मध्ये 39 धावांची गरज म्हणजे 3.9 रन्स रिक्वायर्ड इच अँड एव्हरी डिलिव्हरी. बॉलिंग मार्क तयार. थोडं स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतोय. तर याच्यानंतर सामना होईल तो साईश खरबाव आणि यश एलएम पालवली दुसरी लढत. आणि हा यस आउटसाइड द ऑप्शन पुन्हा एकदा जबरदस्त आक्रमक फटका दमदार टायमिंग त्याच्या गेलं आक्रमण आणि अशा हा बिग ह्यूज ट्रेमेंडस स्ट्रोक. चेंडू आणि 33 धावांची गरज. असे जर अजून तर दोन मोठे फटके आले तर नक्कीच पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक करेल.
9 मध्ये 33. 9 balls to go. Required 33 runs for victory for Aquera Pimpernel against versus rival प्रतिस्पर्धी जोगेश्वरी झो नांदुरकी. दोन गावांची टीम आहे का? एकच नाव आहे ते? नाही नाही, ते मुस्लिम लोकांचे नाव कसे बघा असतात. अब्दुल्ला अल्लारा खान नंतर शेवटी खान लावणार. अच्छा 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 अच्छा. यस, पुन्हा एकदा. आणि फलंदाज एक्स्ट्रा कव्हर आणि फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का. लोकांनी त्याला मानलंय. त्यांनी या स्पर्धेत शुभेच्छा दिल्या. राजेंद्र पाटील, मी तुम्हाला नंतर कॉल करतो प्लीज. आणि उर्वरित कुणाल. आठ चेंडू आणि 33 धावांची गरज. कुणाल नयेफ बल्लेबाज. कुणाल गायकवाड. चला, राईट आर्म महोदय विकेट. उर्वरित बॉल 8. धावाबाजी 33 धावांची गरज. राईट आर्म महोदय विकेट पुन्हा एकदा निघालेत. आणि हा यस, पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक, परंतु फायदा होणार नाही. धावा मिळतील फक्त एनिमेन. एक धाव 100 ज़्यादा कुछ भी नाही. आणि उर्वरित चेंडू पाहिजे पुन्हा एकदा. ओव्हर थ्रो झालाय. ओ यस, काय बघा, याला म्हणता बॅड लक. षटकामधला उर्वरित चेंडू 7 राहिले आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. आणि नवीन फलंदाज येणारा नवीन बॅटर केवल. मिडल ऑर्डरचा मधल्या फळीचे फलंदाज. पहिली फळी कोसळलेली आहे. दुसरी फळी. 7 balls to go. Required 32 runs. आणि हा निघून गेला आउटसाइड. त्याच्या पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, डॉट डिलिव्हरी. षटक क्रमांक 3 संपुष्टात. अतिशय चांगली गोलंदाजी, प्रभावी मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघ दडपाने खाली. सायकोलॉजिकल टेन्शन, मानसिक दबाव. राहिलं शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल षटक. 6 मध्ये ठोकायच्यात 32 धावांची गरज. 6 मध्ये 32. जर 5 षटकार आले, पण असे चमत्कार होत नसतात. सगळे बाबा लोक सध्या आतमध्ये आहे. येस, होतात, कधी कधी होतात. या बाबा, धन्यवाद, आपण आलात, लवकर आलात, लवकर आलात. दिवसाला याचं 10 मिनिटात तुम्ही आलात. धन्यवाद, आपलं अभिनंदन करतो या ठिकाणी. चला, शेवटचं अंतिम षटक घेऊन गोलंदाज. नाव काय रे बाबा? चेतन. चेतन वारघडे. 6 मध्ये 32 धावांची गरज. निर्णायक षटक, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक. पहिला चेंडू तयार. सचिन वारगडे आणि फलंदाज केवल. चेतन वारगडे का? अच्छा अच्छा. नाही तर CW टाक. CW चेतन वारगडे. हो यस, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, त्याच्यावर केलेलं आक्रमण.
आणि मिळेल फक्त एक धाव वेगळे राहिले. उर्वरित चेंडू 5 आणि धावबाजी 31. जरी 5 षटकार मारले तरी तुम्ही जाणार नाही. चांगली गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघ बाकवोटर संघ उतरणीला झालेले दमछाक. ओ यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू गेलाय वेल बोल्ड आणि फलंदाज बाद होईल. बायच्या रूपानं एक धाव मिळते. संघाचा टोटल धावा आलेल्या 4 मध्ये 31. 30 धावा, 4 चेंडू, 30 धावांची गरज. ब्रह्मलिखित, विधी लिखित, सटवाई लिखित, पराभव अटल, काळ्या दगडावरची रेग. आता जाऊन तुम्हाला फणसाची झाडे गेलाय ना, तुमचं फणसाचं झाड ज्याला त्या झाडाला फणस नाही काही नाही. हा जा आता लावा भेंड काकऱ्या लावा नंतर. चला 4 बॉल्स टू गो. रायडा महोदय विकेट तयार. यस पुन्हा एकदा अप्रतिम बॉलिंग. व्हॉट अ बॉलिंग. जबरदस्त कमबॅक, पुनरागमन, भेदक मारा करून प्रतिस्पर्धी संघ. येस येस वन साइड. नक्की नक्की वन साइड. फक्त औपचारिकता, फॉर्मॅलिटीज. येस पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. आणि हा एकविरा पिंपळी संघाचा बाजार उठवलेला आहे. दारुण पराभव, ज्याला म्हणतात व्हाईट वॉश, मराठीमध्ये म्हणतात धोबी पछाड. जबरदस्त प्रदर्शन केलं, एक्झिबिशन परफॉर्मन्स केलं आणि प्रतिस्पर्धी संघाचा धुवा. संघाचं पानिपत विसर्जन, संघ बरखास्त. आणि हा पुण्याचा खोदून काढ, पण फायदा काय, काही होणार नाही. या वा झालाय. या बरं अजून 2-3 उतरा जरा एकदाच. आणि तुमच्याकडे गार्ड नसतील ना तर खोबऱ्याच्या वाट्या लावून या. कसं असतं लमिदा, सामना संपला 2 फायदे असतात. लगेच मॅच संपले की खोबरा धुवायचा, मटणामध्ये टाकायला उपयोग होईल. आणि खोबऱ्याच्या वाट्या मजबूत असतात हो या गार्डपेक्षा. एक वेळ गार्ड फाटल मग खोबऱ्याच्या वाट्या फाटणार नाही. बघा मिक्सरमध्ये पण खोबरा वाटत नाही. चला बॉलिंग मार्कवर राहिला फक्त इनिमिन. शेवटचा बॉल. अरे बाबा ये काय करते ते. लास्ट बॉल आहे. या कोणतरी या एकदा. या पराभवाचं खापर कोणतरी तुमच्या डोक्यावर फोडाय का कोणतरी. चला नवीन फलंदाज. जाऊ दे तो नॉन सायकल उभा आहे. तो फक्त धावण्यासाठी आलाय. आणि हा सामना संपला, फिनिश. जबरदस्त झेल्स ऑफ डिसमिसल. आणि या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, जबरदस्त प्रदर्शन करीत आणि प्रतिस्पर्धी संघाला 4 मुंड्या चित केलं, पराभवाची धूल चारणारा भावेश पाटील या सामन्याचा हिरो. त्यांनी तब्बल कुठल्या 34 धावांची मॅरेथॉन इनिंग आणि गोलंदाजी करताना त्यांनी तब्बल विकेट घेतल्या 2. चला धन्यवाद आपण आला त्यामुळे